क्षेत्रातून शेखर भडसावळे आहेत आता आपल्यासोबत. मला फारसं काही कळत नाही, म्हणजे पवारांच्या मते. नाही, मलाही माहिती नाही त्याबाबत. पण शेतकरी हा फार मोठा घटक आहे आपल्या समाजाचा. आणखीन शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळेल अशा प्रकारचं एक वाक्य आपण आपल्या पहिल्या भाषणामध्ये मांडलं होतं. दुसरं आत्ता जे आपण म्हणलं की अशी उदाहरणं तयार व्हायला पाहिजे. तेव्हा जी उदाहरणं आहेत त्यांना पुढे आणून संपूर्ण समाजाच्या पुढे शेतकऱ्याला प्रतिष्ठा कशी मिळेल याबाबत आता आपल्या हातामध्ये सत्ता नसतात काय आपल्या डोक्यासमोर. मी आता इथे आमचे विश्वंभर बसलेले आहेत, त्यांना सतत सांगतो माझ्याबरोबर या काम करायला येतच नाहीत. ते म्हणतात नाही, अण्णांना विचारतो. मला ब्रेकिंग न्यूज आहे आमच्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज नाही. मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी एक स्वच्छ आणि चांगलं महाराष्ट्राचं स्वप्न पाहणारा मी एक माणूस आहे. शेतकऱ्यांबद्दलचे पाण्याच्या संदर्भातले किंवा इतर सगळे विषय जे आम्ही आमच्या विकास आराखड्यामध्ये मांडलेले आहेत ते मांडत असताना ह्या काही ज्या लोकांनी जी छोटी छोटी गावं उभी केलेली आहेत यांना बरोबर घेऊनच या प्रकारचा विकास पुढे नेण्याचं आमचं काम आहे किंवा इच्छा आहे. मी आता मध्यंतरी आम्ही आत्ताच आपण ठरवलं होतं, मला असं वाटतं जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आम्ही जाऊ तिथे. त्या सगळ्या लोकांना आम्ही बोलवणार आहोत. एक आम्ही चांगला सेमिनार पण घेत आहोत या सगळ्या विषयामध्ये. मी एक आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, मला जे करायचं आहे ते खरंच प्रामाणिकपणे करायचं आहे. मला ह्या भूलथापा तुम्हाला द्यायच्या नाहीत, सांगायच्या नाहीत आणि शक्य होणार नाहीत असली कोणतीही स्वप्न मला आपल्याला कोणालाही दाखवायची नाही आहेत की मी आज एक बोललो आणि उद्या एक बोललो, असली कुठचीही गोष्ट करायची नाही आहे. महाराष्ट्राचा हा शेतीवरचा विकास हा 100% होऊ शकतो. महाराष्ट्रात परवा दिवशी तर मी काय वाचलं, एकनाथ खडसेंचं मी एक कुठेतरी स्टेटमेंट वाचलं एकनाथ खडसेंचं की आता मल्टिप्लेक्समध्ये जमा होणारी लघवी ही याचा शेतीसाठी वापर करायचा आहे. म्हणजे आता पाणी पण आम्हीच द्यायचं. जाहीरनाम्यामध्ये सांगतात हे देणार म्हणून. ह्या असल्या तर गोष्टी मी मांडत नाहीये, असल्या तर गोष्टी मी करत नाहीये. मला ज्या करायच्या आहेत गोष्टी आणि प्रत्येक महाराष्ट्राचा प्रत्येक जे भाग आहे, जसा पश्चिम महाराष्ट्र आहे, जसा विदर्भ आहे, जसा मराठवाडा आहे, जसा कोकण आहे, या सगळ्या दृष्टिकोनातनं आम्ही विचार करून तो विकास आराखडा मांडलाय. मला अशी एक आपल्याला विनंती आहे की तो जो विकास आराखडा आहे तो आपण एकदा वाचावा, एकदा तो पाहावा. तो पाहिल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी मांडल्यात, अनेक महाराष्ट्रातल्या अनेक तज्ज्ञांशी आम्ही बोलून तो विकास आराखडा तयार केला आहे. असं नाही की आमच्या मनाला काहीतरी वाटलं आज आणि त्याच्यातनं काहीतरी लोक भुलतील आणि म्हणून आम्हाला मतदान करतील म्हणून तो मांडलेला विकास आराखडा नाही आहे. तो आपण एकदा जरूर वाचावा आणि तो वाचल्यानंतर मला आपण विचारावं. त्यात जर काही उरलं असेल तर मी आपल्याला नक्की उत्तर देईन. तुझ्याच आवाजात बोल रे. मला फक्त पॉइंट ऑफ व्ह्यू तुमचा हवा होता की म्हणजे इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये आणि इव्हेंट आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आम्ही म्हणजे बरेच शोज लावायचा प्रयत्न करतो आणि माहिती आहे यू आर नॉट इन पॉवर, पण मला की इथे खूप काम करणं अवघड आहे. परमिशन्स म्हणा, इव्हन गव्हर्नमेंटच्या ज्या जागा असतात त्या इझिली मिळत नाही आणि भीती वाटते की इंटरफेस केला तर काय प्रॉब्लेम येईल. आणि जेव्हा जेव्हा परदेशी आपण जातो, म्हणजे बर्लिन सारखं आता शहर फक्त म्युझिकवर आता ते डेव्हलप करतात त्याच्यामुळे बिझनेस येते, तेव्हा नेहमी इंडस्ट्रीच्या जेव्हा गोष्टी करतात लोक, हे आर्ट अँड कल्चर किती इंडस्ट्री बरोबर एकत्रित आहे आणि तुम्ही ते प्रमोट केलं नाही तर तिथला मनुष्य पण जो फॅक्टरी टाकतो त्याला पण इच्छा होत नाही की ॲटमॉस्फिअर कंड्युसिव्ह नाही. तर तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे की ह्या सगळ्या इंडस्ट्रीला कसं आपल्याला पुढे नेता येईल, म्हणजे त्याचं आणि म्हणजे आपण काहीतरी 100 वर्षापूर्वीचं इंग्रज लोक दाखवतात त्याच्यावर 20-20 पाऊंड आपली एंट्री घेतात आणि आपल्याकडे महाराष्ट्रात तर फोर्ट्स आहेत, इतक्या गोष्टी आहेत, पण कोणाची काही क्लिअर कट पॉलिसी नाही की हे आपण कसं जगाला मार्केट करायचं किंवा जस्ट. दोन गोष्टी याच्यामधल्या. एक पहिली गोष्ट म्हणजे मी गेल्या निवडणुकांच्या वेळेला एक 16 मिनिटाची डॉक्युमेंटरी फिल्म केली होती. मे बी कदाचित तुम्ही पाहिली असेल, नाही पाहिली मला कल्पना नाही. आणि त्याचबरोबर त्याच विकास आराखड्यामध्ये महाराष्ट्राचे साधारणपणे थोडक्यात महाराष्ट्राचा स्वॉट काढला आम्ही की स्ट्रेंथ काय, विकनेसेस काय, ह्या सगळ्या गोष्टी काढल्यात.
आणि मला माहिती आहे त्याप्रमाणे आम्ही जो विचार करतोय त्याप्रमाणे केलेला आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्राचं टुरिझम याच्यावरती जर समजा आपण विचार केला आणि आम्ही आखलेला आराखडा जर समजा त्याचा अंदाज आम्ही बांधला, काय काय गोष्टी करायच्यात, काय काय गोष्टी करू शकतो, तर साधारणपणे महाराष्ट्राचा वार्षिक रेव्हेन्यू हा साधारणपणे पुढच्या 5-6 वर्षानंतर, कारण ते घडायला वेळ लागतो थोडासा, पण घडल्यानंतर साधारणपणे 50 ते 60 हजार कोटीने वाढेल. 50 ते 60 हजार कोटीने फक्त एवढ्याचा एंटरटेनमेंट या विषयामध्ये. तो एवढासा नाही आहे खूप मोठा. आणि त्याच्यामध्ये मग सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ल्यांपासून अनेक गोष्टी आल्या. आता आपण बघतो की बुलढाणासारख्या ठिकाणी ते हे आहे, काय म्हणतो, लोणार सरोवर आहे, बरोबर. जगामध्ये जे काही सरोवर आहेत अशा प्रकारची, जी क्रेटर्स ज्याला आपण म्हणतो, ते मला असं वाटतं 2 का 3 क्रमांकाचा मला असं वाटतं भारतामध्ये आहे, आणि तेही महाराष्ट्रामध्ये आहे, आणि आपल्याला त्याचं काही नाही आहे. अशी अनेक स्थळं आहेत. या स्थळांचा पूर्ण विचार आम्ही त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि बघायचा दुसरा विषय होता, तुम्ही बोललात की मी पॉवरमध्ये नाही, तर ती राज्याच्या सत्तेत रस्त्यावरती आजही आहे. तर त्याच्यामुळे काय अडथळे आले तर सांगा. टिपसे, प्रवीण टिपसे आपल्याला प्रश्न विचारतात. हे बाबा किती वेळ अजून? एक 2 प्रश्न घेऊया फक्त. नमस्कार, मला क्रीडाविषयक म्हणजे प्रश्न विचारायचा आहे. तर कांबळे सरांचा प्रश्न, त्यातच मला एक्सटेन्शन फक्त विचारायचं आहे की उच्चभ्रू माणसाचा स्वच्छतेचा अधिकार मोठा की गरिबाचा, उपाशी माणसाचा रोजगाराचा आणि रोटीचा अधिकार मोठा, याच्याविषयी मला पाहिजे होतं. कारण त्यांचा प्रश्न त्या संदर्भात होता. दोन्ही गोष्टी उद्योजकाला जो त्रास होतो त्या बाबतीत नाही, 2 गोष्टी आहेत. लघु उद्योजक आणि अनधिकृत झोपडपट्ट्या बांधून तिकडे उद्योग करणे, या 2 वेगळ्या गोष्टी आहेत मला असं वाटतं. माझा विषय लघु उद्योजकांबद्दलचा नव्हता. माझा विषय होता त्यांनी जे सांगितलं की त्या ज्या झोपडपट्ट्या उभ्या राहतात आणि मग त्याच्यामध्ये जी काही लघु उद्योग चालतो, मला असं वाटतं हा कसा काय चालून द्यायचा तुम्ही? म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही शहरं खराब करणार आणि फक्त लघु उद्योगासाठी म्हणून तुम्ही शहरं बर्बाद करत राहणार, असं नाही होऊ शकत. असं जगाच्या पाठीवर कुठेही घडू शकत नाही. त्याच्यामुळे मी काही ह्यांचं समाधान आणि त्यांचं दुःख असं नाही माझं म्हणणं आहे. लघु उद्योजकांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. परंतु त्याच्यासाठी म्हणून तुम्ही शहरं बकाल करणार आहात का? असं तर होऊ शकत नाही ना. अहो प्रश्न असा आहे की भुकेला माणसानं, माझं तेच म्हणणं आहे की त्या भागामध्ये जर विकास घडला ना तर तो येणार नाही ना इथे. मी गेल्या विधानसभेच्या वेळेला पण हेच सांगत होतो, गेल्या लोकसभेच्या वेळेला पण मी हेच सांगत होतो की नरेंद्र मोदींना मी सांगत होतो की पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिली 5 वर्ष उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे लक्ष द्यावं. म्हणजे ज्या उत्तर प्रदेशमधनं पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मतदारसंघ उत्तर प्रदेश, इंदिरा गांधींचा मतदारसंघ उत्तर प्रदेश, राजीव गांधींचा मतदारसंघ उत्तर प्रदेश, सोनिया गांधींचा तोच, राहुल गांधींचा तोच, अटल बिहारी वाजपेयींचा तोच, नरेंद्र मोदींचा तोच, विश्वनाथ प्रताप सिंगांचा तोच, हे सगळे उत्तर प्रदेशमधनं पंतप्रधान झाले आणि त्या उत्तर प्रदेशमधनं लोक बाहेर पडतात आणि महाराष्ट्रात येतात काम शोधायला. म्हणजे पंतप्रधान देणारा जो प्रदेश आहे तिकडची लोक बाहेर पडून इतर प्रदेश जे आहेत यांची वाट लावतात. असं थोडी होतं. मी मगाशी जो माझा विषय अर्धवट राहिला की रिक्षा आणि टॅक्सींचे परवाने हे बाहेरून घेऊन जात आहेत, महाराष्ट्रातल्या मुलांना कुठे कळतंय? ज्यावेळेला रेल्वेसाठी ज्यावेळेला आमचं आंदोलन ज्यावेळेला झालं आणि रेल्वे भरतीमध्ये ज्यावेळेला बाहेरच्या मुलांना ज्यावेळेला घेतलं गेलं, आम्ही स्वतः फॉर्म्स काढलेत आणि महाराष्ट्रामध्ये वाटलेत. ते जवळपास 5.5 लाख मुलांनी फॉर्म भरून दिले की 5.5 लाख मुलांनी असं सांगितलं की आम्हाला रेल्वेमध्ये काम करायचं, आणि ते फॉर्म त्यांनी भरून दिले. त्यातले त्यांच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षांना कशा द्यायच्या असतात आणि त्यांचे पेपर कसे सोडवायचे याच्या पुस्तिका देखील आम्ही त्यांना वाटल्या होत्या. म्हणजे जर महाराष्ट्रातल्या 5.5 लाख मुलांना जर कळत नसेल की रेल्वेची परीक्षा कधी आहेत आणि त्याच्या परीक्षा त्या सोडवायच्या कशा, त्याचे इंटरव्ह्यू द्यायला जायचं कुठे, हे जर महाराष्ट्रातल्या मुलांना कळत नसेल आणि बाहेरची लोक येऊन जर इकडे येऊन रेल्वेमधल्या जर नोकऱ्या घेत असतील, कसं काय चालणार? आपल्या महाराष्ट्रामधल्या रेल्वे स्टेशन्सवरती जे स्टॉल्स आहेत ते मराठी मुलांना मिळत नाहीत, तेही बाहेरच्यांना मिळतात. आमच्या मुलांना कळत पण नाही. म्हणजे इथल्या मुलांना सांगायचं नाही आणि बाहेरच्या लोकांना आपण पोचत राहायचं, असं नाही होऊ शकत ना. मग इथल्या मुलांनी काय करायचं?